नारायण वासुदेव हेलावस्ती नारायण वासुदेव हे नाथ 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 नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण हरि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्य शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। आदित्यस्य नमस्काराय ये कुर्वन्ति दिने दिने जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु।
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। शुकाचार्य महाराज की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। जय 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 श्री राधेश। आज कथेचा चौथा दिवस आहे। कालच्या कथेमध्ये भगवान परमात्म्यानं देवहूतीच्या पोटी कर्दमुनीच्या कुळामध्ये कपिल नावानं अवतार धारण केला। ही कथा आपण काल ऐकली। जी स्वयंभू मनुची संतती होती ना, आकुती, देवहूती आणि प्रसूती नावाच्या 3 कन्या होत्या। थोडा कमी 3 कन्या होत्या। त्याच्यात सगळ्यात मोठी जी कन्या होती तिचं देवहूती नाव होतं। त्या देवहूतीचं चरित्र आपण काल ऐकलं। दुसरी जी कन्या होती तिचं आकुती नाव होतं। त्या आकुतीला रुची नावाच्या प्रजापती बरोबर तिचा विवाह झाला। रुची नावाच्या प्रजापतीपासून त्या आकुतीला यज्ञ आणि दक्षिणा नावाचे 2 महाराज, एक मुलगा आणि मुलगी, असे 2 सुपुत्र झाले। यज्ञ आणि दक्षिणा। पुढे आणखी संतती वाढल्यानंतर जेव्हा दक्षिणा विवाह योग्य झाली तेव्हा तिने यज्ञ भगवंतांनाच पती रूपानं वरलं। तिच्यापासून तिला 12 पुत्र झाले। अशा प्रकारे आकुतीचा वंश, जास्त चरित्र काही सांगितलेलं नाही आणि जास्त सांगतही नाहीत। ते 12 जे पुत्र झाले ते तुषित नावानं दैवत म्हणून या जगामध्ये प्रगटित झाले। अशा प्रकारे आकुती नावाची जी मुलगी होती तिचा वंश या ठिकाणी संपलेला आहे। दुसरी जी मुलगी होती तिचं नाव होतं प्रसूती। ती दक्ष नावाच्या प्रजापतींना दिलेली होती। दक्ष प्रजापतीपासून त्या प्रसूतीला 16 कन्या झाल्या होत्या। त्याच्यातल्या 13 कन्या धर्माला दिलेल्या होत्या, एक अग्निदेवाला, एक पितृदेवाला आणि शेवटची जी सती नावाची कन्या होती ती महादेवाला दिलेली होती। पण महादेवाचं आणि सासऱ्या दक्षाचं थोडं यज्ञामध्ये वैर लागल्यामुळं, पित्यानं पतीचा केलेला अपमान न सहन झाल्यामुळं सतीनं बापाच्या यज्ञामध्ये स्वतःला जाळून भस्म करून घेतलं। अशा प्रकारचा इतिहास सांगतात। त्यावेळेस विदुर काका बोलतायत। विदुर काका प्रश्न विचारतायत, मुनी आम्हाला प्रश्न आहे, दक्ष राजा नेमका भगवान शंकराचा द्वेष का करीत होता? आणि भगवान शंकराचा द्वेष करण्यासारखं, महादेव तर चराचराचे गुरु आहेत, निर्वैर आहेत, शांत आहेत, भोळे आहेत, आणि अशा महादेवाचा द्वेष दक्ष नेमका का करीत होता? दक्ष तर ज्ञानी होता, बुद्धिमान होता। बरं, त्याच्या सगळ्या मुलीवर प्रेम होतं त्याचं, आणि मग तरी सुद्धा स्वतःच्या मुलीनं यज्ञामध्ये स्वतःला जाळून घ्यावं, हा प्रकार खऱ्या अर्थानं फार विचित्र आहे। आणि असा प्रकार का घडला असेल? मला प्रश्न, विदुर काका प्रश्न विचारतात। विदुरवाच भवे शिलवतां श्रेष्ठे दक्षो द्रुहित वत्सलः विद्वेष मकरोत्कस्मात् दनादृत्यात्मजां सतीं। कशामुळे हे प्रकार घडला? फार गोड कथा आहे। या कथेचं फळ असं आहे, ही कथा श्रद्धापूर्वक ज्यांना ऐकून तिचं मनन केलं तर एखाद्याचं कुणाबरोबर जर वैर असलं तर ते वैर अगदी एक कथा ऐकल्यानंतर मिटून जातं। अशा प्रकारचं हिचं फळ आहे। म्हणजे एका विषयाचा द्वेषभाव असला तर अंतकरणातला द्वेषभाव कमी होतो, हे या कथेचं फल आहे। तसं भागवतातल्या प्रत्येक कथेचं फल फार वेगळं वेगळं आहे। दररोजच्या कथेचं वेगळं वेगळं फळ आहे। तुम्ही आपण जशी काल दितीची कथा ऐकली ना, गर्भधारणा झालेली,
ते कथा जर गर्भवती स्त्रीनं तिचा ऐकून श्रवण मनन केलं तर अगदी पोटी जन्माला येणारा पुत्र वैष्णव जन्माला येतो, अशा प्रकारचं त्याचं फल आहे. असे बरेचसे कथेचे फल आहेत. कल्पना करा, विदुर काकांनी प्रश्न विचारल्यानंतर मैत्रेय सांगायला लागले. मैत्रेय मुनी म्हणतात, पूर्वी एकदा प्रजापती नावाचा जो दक्ष राजा होता ना, त्यानं भयंकर मोठे यज्ञ केले. तो प्रजेची चांगल्या प्रकारे जोपासना करीत होता, म्हणून ब्रह्मदेवाने त्या दक्षाला प्रजापती नावाचं पद दिलं. प्रजापती नावाचं पद दिल्यानंतर याला वाटायला लागलं मृत्यू लोकातलं राज्यपद प्राप्त झालं, पण 100 यज्ञ जर केले तर मी स्वर्गातला राजा होईल, अशा प्रकारची अपेक्षा त्याच्या ठिकाणी उत्पन्न झाली आणि त्याने यज्ञ करायला चालवले. महाराज, स्वर्गातलं पद प्राप्त करण्यासाठी 100 यज्ञ करावे लागतात. किती? लक्ष द्या कथेकडे. म्हणती संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म किजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. आणि म्हणून मग ही आचरण, यज्ञ आचरण, कर्म आचरण, ध्यान उपासना करायला चालू होती. यानं 100 यज्ञ केल्यानंतर स्वर्गातलं पद प्राप्त होणार आहे, म्हणून या राजानं केले प्रयत्न चालू. महाराज, 1-2 नाही. आता यज्ञ म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. यज्ञ करणं का सोपी गोष्ट आहे का? हा 7 दिवसाचा याला सप्ताह यज्ञ म्हणतात. कुठला यज्ञ? हे तरी काही एवढा सोपा आहे का महाराज? सप्ताह यज्ञ करणं कठीण आहे. माणसाकडे धन भरपूर असतं, पण ते धन सप्ताह यज्ञासाठी, नामचिंतनासाठी खर्च होईल याच्यासाठी सुद्धा अनंत जन्माचं पुण्य लागतं. किती लागल सप्त्याला? लाख रुपयामध्ये सप्ताह होऊन जाईल. असं जर विचार केला तर एक दवाखाना जर आला तर लाख 2-2 लाख रुपये पुरत नाहीत, पण तरी सुद्धा त्याला काही सप्ताह करणं शक्य आहे का? विचार केला तर फार कठीण आहे. पण हे घडण्यासाठी काय लागतं तर अनंत जन्मीचा पुण्यसायास, आणि त्या पुण्यसायासाने हे प्राप्त होत असतं. लक्षात घ्या. आता हे यज्ञ फक्त 7 दिवसाचा आहे, ते यज्ञ 1 वर्षाचे असायचे. किती दिवसाचे? आणि वर्षाचे यज्ञ असायचे. ते यज्ञाची क्रिया अशी असायची की हत्तीच्या सोंडा एवढी तुपाची धार महाराज 12 महिने चालू ठेवायचे. दैपळकर किती? आता जर 2 वारकरी जर जेवायला आले तर महाराज तूप वाढण्याची पंचायत आहे. इतकं तूप कमी आहे का नाही? आता हत्तीच्या सोंडा एवढी धारण 12 महिने चालू होईल का यज्ञ करणं? तेलाची तरी धार चालू होईल, ठेवू शकतो का आपण? तुपाची तर झालं, आहे का नाही? तुपाला काही ठिकाणी देवबाप्पाच्या ठिकाणी देवबाप्पाच्या घरी तूप वाढतात, पण वाढायला सुई असती. कशानं वाढायचं? सुईनं वाढायचं. म्हणजे छटाकभर पडत असेल वाढल्यानंतर. किती पडत असेल सुईनं? वाढण्याचं, तूप वाढण्याचे पात्र फार लहान असतात. सुई म्हणत नाही, पण देवबाप्पाच्या इथं ती पळी असते बरं का. आचमन पात्र. कोणतं पात्र? ते बाहेरून त्याचा आकार फार मोठा असतो, पण मधी फक्त हरभऱ्याच्या डाळीचा 1 डाळुंबा भिजल, 1 भाग, एवढीच जागा असते मध्ये त्या पळीमध्ये. हे आपल्या महाराजाला ऐकू येते का? येते का? आता यायलंय का? जमलं. आणि मग ते तूप कठीण आहे. एवढा मोठा यज्ञ करायचा. एवढा यज्ञ नाही, यज्ञाची मर्यादा अशी की 12 महिने यज्ञ जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत 12 महिन्यात कुणी आपल्यावर नाराज झाला नाही पाहिजे. जे मागल ते त्याला द्यायचं. असं जर यज्ञ पूर्ण झाला तर यज्ञ सफल होतो, अन्यथा यज्ञ असफल होत असतो. असा यज्ञ करायचा. असे किती यज्ञ करावं लागते स्वर्गाचं पद प्राप्त करण्यासाठी? 100 यज्ञ झाला की इंद्रपदाची प्राप्ती होते. आणि हे चालू केलं महाराज. 1 नाही 2 नाही 97 यज्ञ प्राप्त झाले महाराज या राजाचे, दक्ष राजाचे, महादेवाच्या सासऱ्याचे. किती यज्ञ झाले? किती राहिले होते? आता फक्त 3 यज्ञ राहिल्यानंतर इंद्रपदाची प्राप्ती होणार होती. 98वा यज्ञ चालू झाला. आणि 98वा यज्ञ ज्यावेळेस चालू झाला त्यावेळेस सगळीकडे कीर्ती पसरली की राजा दक्ष आता इंद्रपदाचा मानकरी आहे, म्हणून सगळ्या जगामध्ये नाव वाढलं महाराज दक्ष राजाचं. 98व्या यज्ञाला सर्व नातेवाईक हजर झाले होते.
जावाई आले होते, भगवान शंकरासहित सर्व जावाई उपस्थित होते. पण आता सासरा कितीही मोठा असला तरी जावायला एवढं मोठे पण त्याचं नसतं महाराज. कुणाचं? सासऱ्याचं वाटत नाही मोठेपण. आणि त्यातली त्यात जावाई महादेव होते. यज्ञ मंडपामध्ये भयंकर गर्दी जमा झालेली, ऋषीमुनी यज्ञिक लोक सर्व जमा झालेले आहेत. स्वर्गातले देव आलेले होते. आणि असा यज्ञ उत्सव चालू असताना याच्यामध्ये भगवान शंकर बसलेले होते महाराज. लक्ष द्या. तेवढ्यामध्ये राजा दक्षाचं आगमन झालं यज्ञ मंडपामध्ये. आणि यज्ञ मंडपामध्ये राजा दक्षाचं आगमन झाल्यानंतर जो पुढं जो सांगणारा असतो ना, राजाचा जो सूचना देणारा असतो, ऐका हो ऐका, महाराज दक्ष पदार हे म्हणून त्यानं पुढे येऊन सांगितलं. महाराज दक्ष यायला लागलेत म्हणून ऐकलं की जेवढे मंडपामध्ये लोक बसलेले होते तेवढे हात जोडून राजाच्या स्वागतासाठी उठून उभा राहिले. आणि ही प्रथा नियम असतो असा. सगळा मंडप उभा राहिला महाराज. पण महादेवाला वाटलं आपला सासरा आहे, किती बी मोठा राजा असला तरी आपल्याला त्यानं मुलगी दिलेली. महादेव काही जागचे उठले, खालीच बसले. हा दक्ष राजा यज्ञ मंडपामध्ये आला, बघितलं, सगळ्या सभासदाकडे बघितलं आणि महादेव खाली बसलेले बघितले. याला वाटलं बसा नका खाली, बसल्या बसल्या तरी राम राम करेल. पण महादेवाने सासऱ्याकडे बघितलं की तोंड तिकडं केलं. इतका राग आला. आणि राग आल्यानंतर त्यानं अगदी महाराज सगळ्याच्या देखत बोलायला, सगळ्याच्या समोर बोलायला चालू केलं. काय बोलतोय दक्ष राजा? अरे जावाई हा सासऱ्याला मुलाप्रमाण असतो. एष मे शिष्यतां प्राप्तो यन्मे दुहितु ग्रहितः पानिं विप्राग्निमुखतः सावित्र्या इव साधवत. दक्ष बोलायला लागला, जावाई हा सासऱ्याला शिष्याप्रमाणे मुलाप्रमाणे असतो. तुम्ही बघितलं असेल, स्वतःला देव म्हणून घेणारा माझा जावई आहे ना, तो महादेव. त्याला माणसामध्ये कसं वागावं याचं थोडं तरी ज्ञान असावं. उठून तर नमस्कार केला नाही, पण बसलेल्या जाग्यावरून तरी नमस्कार करावा. पण काय बोलावं? अरे रे, शूद्राला जसं वेद शिकवणं निरर्थक होतं ना, तसं हा कोण आहे, याला काय कळणार आहे? हा कधी माणसातच आलेला नाही. ग्रहित्वा मृगशावाक्षम पानिम मर्कटलोचनम प्रत्येत्थाणाभिवादार हे वाच्यापे कृतनोचितम. लक्ष द्या, काय वर्णन करतात महर्षी मैत्रेय ऋषी वर्णन करतात. दक्ष राजा बोलायला लागला, माकडासारखे डोळे याचे. अरे दिसायलाही बरा नव्हता तरी माझी सोन्यासारखी मुलगी याला दिली, याचं काही लग्न होत होतं का? कोण म्हणतो? दक्ष राजा. ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून याच्या सोबत लग्न केलं, नाही तर आतापर्यंत याचं लग्न झालं नसतं. याला माय नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, गुळ नाही, राहायला घर नाही, मसनवाट्यामध्ये राहतो. अंगावर सगळ्या माणसाच्या मुंडक्याच्या माळा, मेलेल्या चितेची राख अंगाला लावतो. आणि हेच भस्मय म्हणून वेड्यासारखा कधी हसतो, कधी नाचतो, कधी भूतामध्ये राहतो. प्रेतवासे सुघोरेशो. स्वर हरी प्रेतवासेषु घोरेषु प्रेतैर्भूतैर्गणे वृतः अटत्यून मतभग्नाग्नो युक्तकेशो हसन रुदन. कधी हसतो, कधी रडतो, कधी वेडा आहे हा. अशा नाना प्रकारच्या शब्दामध्ये महाराज महादेवाचा अपमान केला सासऱ्यानं. आणि अपमान कुठंतरी एकट्यात केला असता तर बरं झालं असतं, पण लाखो लोक सभेमध्ये बसलेले त्याच्यामध्ये महादेवाचा अपमान केला. राग आला महादेवाला, काही बोलले नाहीत. पण जसं सासरा बोलायला लागला तसं जास्त हसायला चालू केलं.
महादेवाला वाटलं खरंच बोलायला लागलाय सासरा. माय नाही, बाप नाही, काही नाही, कुळ नाही, घर नाही राहायला, माणसाच्या मुंडक्याच्या माळा गळ्यात आहेत, सगळं खरंय. हसायला चालू केलं. मग महादेव हसल्यानंतर त्याला जास्तीचा राग आला. कुणाला? सासऱ्याला राग आला. अरे एवढं मी बोलतोय तरी हा हसतोय ना. मी शाप देतो, आजपासून याची कोणी पूजा करायची नाही. जो कोणी याची पूजा करील ना त्याला सुद्धा अशाच प्रकारची गती प्राप्त होईल. आजपासून यज्ञामध्ये जो भाग मिळत असतो तो बाकीच्या सगळ्या देवाला मिळू, पण महादेवाला मिळणार नाही. अशा प्रकारचा शाप दिला दक्ष राजानं. म्हणून भगवान शंकराच्या मूर्तीची पूजा नाही बरं का. कशाची पूजा आहे? लिंगाची पूजा. मूर्तीची पूजा करायची परवानगी नाही. हे सासऱ्याचा शाप आहे, हा, दक्ष राजाचा. आणि मग महादेवाला असा शाप दिला. त्यावेळेस महादेवाला काही वाटलं नाही, पण नंदी जो सोबत होता ना, दूत नंदीगण, त्या नंदीला वाईट वाटलं. तो उठला आणि त्यानं परत शाप दिला महादेवाच्या सासऱ्याला. अरे ज्या देवानं शरीर दिलं, वाणी दिली, त्या देवाची स्तुती करायची सोडून तो भगवान शंकराची निंदा केलीस, मी तुला शाप देतो. अगदी काही दिवसामध्ये तू निर्बुद्ध आहेस, जड आहेस, तुला महत्व कळत नाही, उन्मत्त झालास, तू बोकडासारखा उन्मत्त झालास, म्हणून तुझं हे माणसाचं मस्तक जाऊन तुला बोकडाचं मस्तक बसल. कुणाला शाप दिला? सासऱ्याला. हे भांडण झालं महाराज. आणि मग भांडण झालं की 99वा यज्ञ परस्पर झाला. आता एकामेकाचं येणं जाणं बंद झालं. महादेवही येत नव्हते आणि पत्नीलाही जाऊ देत नव्हते. कारण जावयाचं तेलही असतं महाराज. जावयाचं आणि सासऱ्याचं बिघडलं की ती मालकिनीला बी तिकडं जाऊ देत नाही. पुन्हा कुठं? सासरवाडीला जाऊ देत नाही तिकडं. मग महादेवाने जाऊ दिलं नाही. 99वा यज्ञ झाला. 100वा यज्ञ, शेवटचा यज्ञ चालू होता. त्या शेवटच्या यज्ञामध्ये सतीलाही काही माहीत नाही या दोघांचं काय झालंय, काय घडलंय, काही चर्चा केली नाही, काही नाही. 100व्या यज्ञाची तयारी चालू होती. आता 100वा यज्ञ पूर्ण झाला की दक्ष राजा स्वर्गाचा राजा होणार आहे, अधिपती होणार आहे, असा सगळीकडे आनंद चालू होता. अशामध्ये 100व्या यज्ञाला सगळ्या जगातील, स्वर्गातील सर्व देवांना आमंत्रित केलं. सगळीकडे आनंद आहे. स्वर्गातले देव आपापली विमानं घेऊन यज्ञ सोहळ्यासाठी जात होती. यज्ञ उत्सवासाठी. लक्ष द्या. आणि मग रस्त्याने येताना कैलास पर्वत होता. कारण स्वर्गाला जात असताना आणि येत असताना कैलास पर्वतावरून वरी जावं लागतं, येताना कैलास पर्वतावरून खाली यावं लागतं. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे 100व्या यज्ञाची तयारी चालू झाली महाराज. यज्ञ उत्सवासाठी अगदी देव पत्न्या सगळ्या आपापल्यांना बरोबर घेऊन, पती पत्नींना घेऊन सगळे येत होत्या यज्ञ उत्सवासाठी. येत असताना कैलास पर्वतावरून यावं. आता काही संबंध नसलेले देव चालले होते. पुष्पक विमानातून जात असताना ज्या स्वर्गातल्या देवाच्या बरोबर देव्या होत्या ना, त्यांनी कैलास पर्वतावर बघायचं आणि चर्चा करायची. एवढा मोठा बापाच्या घरी यज्ञ, तरी सती गेली नाही. कारण या यज्ञाची कल्पनाच दिली नव्हती महादेवाला. त्या यज्ञामध्ये तसा घोटाळा झाल्यामुळं यज्ञाचं काही आमंत्रण दिलं नव्हतं. आणि मग महिला मंडळ थोडंच गप जातं महाराज. त्या देव्याने पुष्पक विमानातून हाक मारायची, सती तू गेली नाही का? सतीनं म्हणाव, कुठं? बाप्पाच्या घरी तुझ्या 100वा यज्ञ. हे यज्ञ झाल्यानंतर तुझा पिता स्वर्गाचा अधिपती बनणार आहे. आम्हाला सगळ्याला बोलवलंय. आमच्या मुलीला बोलवलं, मुलीच्या मुलीला बोलवलं, आमच्या बहिणीला कपडे घेतले, त्यांना दागिने केले. हे सगळं वाढवायचं काम असतं महाराज. कोणतं? एवढं सगळं.
तर मग सतीला वाटलं स्वर्गातल्या काही संबंध नसणाऱ्या लोकांना दागिने आणि वस्त्र घेतले, मग हे तर जावाई मलाही काही आमंत्रण दिलं नाही, कसं काय झालं असेल, जाऊ द्या, मालक म्हणतील 1 वर्षभर यज्ञ पुन्हा बघू. पुढं एक पुष्पक विमान गेलं की पाठीमागं दुसरं पुष्पक विमान आलं की त्याच्यातल्यानेही त्यांनी तशीच चर्चा करायची. बघितली विमानावर विमानं, भरपूर विमानं चाललेत यज्ञ सोहळ्यासाठी. अशा प्रकारे ज्यावेळेस यज्ञ सोहळ्याकडे जात होते, सतीच्या मनामध्ये सुद्धा महाराज अंतकरणातून आपलं माहेर पाहण्याची इच्छा झाली. आता एवढा सोहळा बापाच्या घरी असताना आपण बाजूला राहावं असं वाटलं नाही, म्हणून सतीला अगदी उत्सुकता झाली आणि ती सती भगवान शंकराच्या जवळ गेली. महाराज काय बोलते आहे लक्ष द्या, थोडा विकोदी थोडा उगा. सत्युवाच प्रजापतेस्ते स्वसुरस्य सांप्रतं निर्यापितो यज्ञ महोत्सवं किल वयं च तत्राभिसरामवामते यद्यर्थितामि विभूता व्रजन्ति. विनंती केली, बोलण्याची भाषा आहे कशी बघा. स्वामी तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ, माझ्या बापाच्या घरी नाही म्हणली, कुणाच्या घरी? हा, तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ आहे आणि स्वर्गातले सगळे देव चाललेत यज्ञाला. मला सुद्धा जाण्याची इच्छा आहे, आपण 2 जण चला, दोघंही जाऊ. चांगले नवीन वस्त्र ते पाठीमागं घेतलेले ते घाला. लवकरात लवकर मी साडी घालून मेकअप करून येते, तोपर्यंत आपण दोघांनी निघायचं. कारण मावशी आली असेल, सगळ्या बहिणी आल्या असतील, मेहुणे आले असतील, बरेचसे नातेवाईक आले असतील. एरवी जाण्यापेक्षा महोत्सवात जर गेलं तर सगळ्या नातेवाईकाची एकदम भेट होते. आणि एरवी जायला जमत नाही, कारण तुम्हाला बी इथं कैलास पर्वतावर भाकरीची सोय नाही. कुठं कोण आहे दुसरं? खरंय, कोण आहे दुसरं? कोणीच नाही ना. म्हणून एकदाच गेलं की जास्त फिरायला जमत नाही, होईल सगळी सोय. महादेवानी हे सगळं ऐकून घेतलं महाराज. कुणाकुणाची भेट होईल म्हणते. तस्मिन् भगिनो मम भरतुभे स्वकै ध्रुवं गमिष्यन्ति शुभदीक्ष्वेक्षवः अहं च तस्मिन् भवताभिकामये सहो पनितं परिब्रह्ममहिर्तुमम्. इतकी आतुरता झाली होती महाराज सतीला की पंख लावून जावं वाटत होतं इतक्या घाईनं. कधी एकदा जाईल मी, कधी पाहिल. पण महादेवाने सांगितलं, सती तुला माहित नाही मी जावई आहे आणि मला आमंत्रण नाही, आणि जिथं आमंत्रण नाही तिथं जाणं योग्य नाही. आपला सन्मान केला नाही. आमंत्रण नका का देना, पण कुठलं कसलं तरी आमंत्रण पाहिजे होतं. आतापर्यंतच्या यज्ञाला सगळ्याच्या अगोदर मला आमंत्रण असायचं, आता मला आमंत्रण आलं नाही, त्याच्यामुळं जायचं नाही. मी जाणार नाही, तुला सुद्धा जाऊ देणार नाही म्हणून सांगितलं. तसं 3 जाग्यावरची एक, आता भागवतात नाही, भागवतात वर्णन आहे. 2-3 ठिकाणी जात असताना, 3 जाग्यावर जात असताना माणसानं आमंत्रणाची वाट बघू नये. कुणाकुणाकडे जात असताना, पतीच्या घरी जात असताना पत्नीनं आमंत्रणाची वाट बघू नये, आई वडिलाच्या घरी जात असताना आमंत्रणाची वाट बघू नये, आणि गुरुकडे जात असताना आमंत्रणाची वाट बघू नये. संताकडे गुरुकडे जात असताना 3 ठिकाणी. आलं का लक्षात? 3 जाग्यावर आमंत्रण देण्याची वाट बघू नये. तसे ठिकाण आहेत काही ठिकाणी आमंत्रण दिलं तरच जावं, काही ठिकाणी आमंत्रण दिलं नाही तरी जावं, आणि काही ठिकाणी आमंत्रण दिलं तरी जाऊ नये. हे कोणते ठिकाण आहेत मी सांगतो तुम्हाला. लग्न वास्तुशांतीचा, सत्यनारायणाच्या पूजेचा कार्यक्रम असला, आमंत्रण असलं तरच जायचं, आमंत्रण नसलं तर हा, ते बापूनच स्वयंपाक केलेला असतो. 200 पत्रिका दिल्या होत्या, 400 माणसं कशी आली? म्हणून लग्नाच्या कार्यक्रमाला आमंत्रण दिलं तरच जावं. काही वेळेस वरबाप तपासित असतो,
अरे बाबा, पत्रिका नसली तरी काही माणसं आले लग्नाला म्हणून आमंत्रण असलं तर जावं, दुसऱ्या ठिकाणी आमंत्रण नसलं तरी जावं. कथा कीर्तन असल, सप्ताह असल तर आम्हाला कोणी सांगितलं असं कधी म्हणायचं? कथा कीर्तन असलं की बिगर आमंत्रणाची वाट पाहायची नाही, आमंत्रण नसलं तरी त्या ठिकाणी हजर व्हायचं. तुका म्हणे ते न पाचारिता जावे, संत चरणा भावे रिगावया, संत चरणा भावे रिगावया, संत चरण भावे रिगावया. तुका म्हणे ते न पाचारिता जावे, संत चरण भावे रिगावया, संत चरण भावे रिगावया. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, संत चरण भावे रिघावया, बिगर आमंत्रणाचं जावं. आता आमंत्रण असलं तरी कुठं जाऊ नये, एकाच्या घरी एखाद्याच्या घरी गोंधळ असल तिथं बोलवलं तरी जायचं, परडीचा कार्यक्रम असल तिथं जायचं नाही, एखाद्याचं जावळ काढायला बकरी कापलेली असतील तिथं जायचं नाही. मी तुम्हाला सांगितलेलं थोडं म्हणजे वेगळं वाटलं. अशा ठिकाणी माणूस जर जात असेल तर महिला मंडळ कितीकही शुद्ध असलं पण अशा ठिकाणाला जरी गेलं तरी 6 जणांना दोष लागतो बरं का खाल्ल्याचा. हे लक्षात ठेवी जा तुम्ही. आपलं महिला मंडळ पवित्र आहे, शुद्ध आहे, पण महिला मंडळीला असं कर्म असेल तिथं कसल्याच प्रकारे जायचं नाही, कारण त्या जागेवर जरी गेलं तरी 6 जणाला त्याचे दोष लागत असतात. म्हणून तुम्ही शेवटपर्यंत आभक्षभक्षण नाही केलं तरी पण तशा कार्याला तुम्ही जर प्रोत्साहन देत असलाल तर तुम्ही सुद्धा खाल्ल्याचा दोष लागतो, हे लक्षात ठेवा. हे भागवतात वर्णन केलंय. म्हणून असल्या कार्याला कधी महिला मंडळीनं प्रोत्साहन द्यायचं नाही, जायचंच नाही त्या ठिकाणी. काही महिला मंडळीचं कौतुक वाटतं, त्या परड्या असतात आणि त्या परड्या घेऊन तिथं हजर असतात, तांब्या घेऊन हातामध्ये. असं जायचं नाही, अजिबात नाही. त्या स्वतः खात नाहीत पण घरच्या राक्षसाला घेऊन येत असतात. हे असलं नाही. ती आदिमाया शक्ती आहे आणि ज्याच्याकडं आदिमाया शक्तीचं दैवत असेल ना, त्यानं जीवनात आभक्षभक्षणाला नाही म्हणजे स्पर्श केला तरच त्याच्यावर देवीची कृपा होती. तुम्ही देवी भागवत पूर्ण ऐका. देवी भागवताचं एवढं पवित्रता आहे की आभक्षभक्षण करणाऱ्या माणसाला पूजेची सुद्धा परवानगी नाही. पण ह्या लोकांनी सगळं त्याचा बाजार करून टाकला, काहीतरी थोतांड करून विनाकारण काहीतरी करतात, पण असं नाही बरं का. म्हणून महिला मंडळीला सूचना आहे, अशा ठिकाणी कधी जायचं नाही. आणि त्यातली त्यात आमच्या महिला मंडळीत जास्त उत्साह असतात. आपल्या समाजाच्या महिला मंडळी मला फार कौतुक वाटतं. एखाद्या वेळेस पाठीमागं गोंधळ गावात होताना आमचा जाण्याचा योग आला. महिला मंडळीने पार कानापर्यंत मळवट भरलेली होती. महाराज कोण वरी तांदूळ लावलेले कुंकू सगळं. मी म्हणलं काय कमाल झाली, किती उत्साह आहे म्हणलं. इथं कीर्तन भजनाला या म्हणलं तर कुणी येईना. हे अशा प्रकारची सोंग करीत जाऊ नका. करीत असताना शुद्ध भक्ती करायची, पांडुरंगाची करायची. भागवतात सांगितलंय अशा ठिकाणी बोलवलं तरी जायचं, कारण ती जागा जरी तुम्ही ओलांडली तरी तुम्ही खाल्ल्याचं पाप लागतं, हे लक्षात ठेवा. हे भागवताचं शास्त्र आहे. म्हणून भागवत ऐकत असताना लक्ष देऊन ऐकत जा. भागवताचे पथ्य सांभाळले ना. भगवान शंकर सांगतात अशा ठिकाणी जाऊ नये. भगवान शंकराला सती बोलते माझे ते पती नाहीत. भगवान शंकर म्हणतात माझा तो गुरु नाही, मायबाप नाही, कुणी नाही, सासरा आहे. मी तुला सांगितलं ना जाऊ देणार नाही, तुलाही जाऊ देणार नाही, मीही जाणार नाही. सतीला थोडा राग आला, गेली परत. महाराजांनी बसली आपलं काम करीत. म्हणले आता मालक नाही जाऊ द्यायचा म्हणल्यावर काय करता येणार आहे. पण पुन्हा आणखी विमानावर विमान ह्या महिला मंडळ जाग करायला लागल्या. सती नका मारू मारू. ती काही बिचारी शांत बसाना. तिनं विचार केला तर कसं काय जावं, जायला तर जमत नाही. मग महाराज किचन रूम मध्ये घुसले आणि जी भांडे आपटाय चालू केले मोठ्या मोठ्यानं. सतीनं भांड्याचा आवाज, डोक्याचे केस मोकळे सोडले, रडायला चालू केलं फुंदू फुंदून. भगवान शंकराने रडण्याचा आवाज ऐकला, डोळे झाकले, भजन चालू केलं. श्रीराम जय राम जय जय राम. रडा कव्हर बे. आता
काही नाही, डोळे झाकले जी महाराज भजन बाबानं चालू केलं. मग भजन चालू केल्यावर तर राग जास्त आला. म्हणजे आता झालं चालू भजन, आता तर बिनगुरं झालं. केस सोडले मोकळे महाराज, हानू हानू घेतलं सगळे डोक्याला. हे माझ्या मनानं सांगायला बरं का, याच्यात नाही लिहिलं हानू हानू घेतल्याचं, पण तुमचे लक्षणं बघून सांगायला असं होतंय. खरंय का नाही? हे तुम्ही मी सांगायलो माझ्या मनानं. भांडे आपटा आपटी केली, निघाली सती महाराज. सती रागानं निघाल्यानंतर महादेवाने सांगितलं जाईच, तो डोळे झाकले होते. पुन्हा नंदीला सांगितलं, म्हणजे तुम्ही हिच्या पाठीमागं जा, कशी जाते ती बघा. महादेव नाहीत उठले. गेली सती, पुढं गेली. रस्त्यामध्ये नदी बघितली, स्नान केलं, चांगलं मेकअप केलं महाराज, कारण मेकअप पेटी सोबतच घेऊन गेल त्या. म्हणजे तिथं दिसू नाही की यांच्या घरी भांडणं झालेत म्हणून. चकपक होऊन गेली बिचारी. कारण महिला मंडळीचे सुद्धा दोन वर्ग असतात. काही महिला मंडळ इकडं काही नाही झालं तरी नुसता आरडाओरडा करून, कालवा करून तिकडली माणसं जागे करणार. काही काही बिचाऱ्या किती त्रास झाला तरी माहेरकडं काही माहीत होऊ देत नाहीत. याला पतिव्रता म्हणतात बरं का. काही माहीत होऊ देत नाहीत, काहीच सांगायचं नाही. तिकडं आहे त्या परिस्थितीत दुःख जरी प्राप्त झालं तरी आम्ही सुखी आहेत असा निरोप तिकडं द्यायचा. सतीनं तसंच केलं महाराज. माझ्या मालकाची माझं भांडण आहे हे दिसू नये तिकडं, मालकाचं नाव जाईल. रस्त्यामध्ये महाराज चांगलं केलं. नंदी पाठीमाग आहेत. नंदी बाबांना गेले महाराज. यज्ञ उत्सवामध्ये प्रवेश केला. प्रत्येक वेळेस सती जवळ आली की स्वागतासाठी बहिणी यायच्या, आई यायची, बाप यायचा. यावेळेस दक्षराजानं अगोदरच सगळ्यांना सांगितलं होतं, महादेव आणि माझी मुलगी ती सती आली ना तर तिला कुणी बोलायचं नाही, तिच्या जवळ कुणी जायचं नाही, त्या अगोदर सांगितलं होतं. सती मालकाची आज्ञा मोडून आली होती. यज्ञ मंडपापर्यंत आली तरी कुणी बोलायला येत नाही. आईचं जाऊन दर्शन घेतलं की आईनं तोंड फिरवलं आणि दुसरीकडे गेली. बहिणीला बोलायचा प्रयत्न केला, बहीण बोलत नाही, मेहुणे बोलत नाहीत, नातेवाईक कुणी बोलत नाहीत. आई उलट दुसरीकडे तोंड करून आई सतीला म्हणते, तू कशाला आलीस इथं, काय गरज होती तुझी यायची. हे वेगळं बोलायला चालू केलं. सतीच्या डोळ्यात पाणी आलं. मालकाची आज्ञा मोडून, माहेरावर एवढं प्रेम आहे म्हणून मालकाची आज्ञा मोडून मी इथं आले. आज मला इथं कुणी बोलायला सुद्धा तयार नाही. काय झालं असेल एवढं दुःख वाटलं. सतीला रडायला लागली महाराज. सती नंदी जो जवळ होता ना त्यानं घडलेला सगळा महाराज वृत्तांत सांगितला. आणि दक्ष राजाचे शब्द, ज्या वेळेस महादेवाविषयी बोललेले शब्द दक्ष राजाचे, नंदी बाबानं ज्या वेळेस त्या नंदी नावाच्या गणानं सतीला सांगितले, राग आला स्वतःच्या बापाचा. अगदी आनंदात यज्ञ उत्सव चालू होता. त्या यज्ञामध्ये अगदी मध्यभागी गेले आणि बापाच्या समोर जाऊन तिनं बोलायला चालू केलं. तुम्ही काय म्हणलात, माझ्या पतीचा अपमान केला, माझ्या पतीला वेडं म्हणलात. रडायला चालू. शरीरावरचे सगळे रोम उभे राहिले, तर डोळे लाल झालेत. आणि सती बोलते आहे महाराज, यत्पादा पद्मं महंता महता मनोलिभी निरसेवितं ब्रह्मसास भारतीभिः लोकस्य यद्वशरते च शीश्वेतै दोषान् परेशाही गुणेषु. काय बोलती बापाला, तुम्ही दुसऱ्यामध्ये दोष पाहतात आणि त्यातले त्यात भगवान शंकरामध्ये दोष पाहतात. या संसारात भगवान शंकरापेक्षा कोणीही मोठं नाही. सर्व देह धारण करणाऱ्याचा प्रिय आत्मा आहेत शंकर. त्यांना कोणी प्रिय अप्रिय नाही, ते कुणी अप्रिय नाहीत म्हणून त्यांचे कुणीही कोणाही प्राण्याशी वैर नाही. ते सर्वाचे कारण सर्वरूप आहे. त्यांचा विरोध करणारा आपल्याशिवाय दुसरा कोणी नाही. एवढंच आहे. तुम्ही भगवान शंकराला वेड म्हणलात, बावळट म्हणलात, त्यांचं लग्न होत नव्हतं म्हणलात. मी माझं भाग्य समजते की मला भगवान शंकरासारखा पती मिळाला आहे, पण माझं एवढंच वाईट आहे, शंकरासारखा पती मिळाला पण शंकराची निंदा करणारा बाप माझा तुम्ही आहेत. मला वाईट वाटतंय. रागाच्या भरामध्ये शरीर थरथर कापायला लागले सतीचं. मोठ्यानं महाराज रडायला चालू केलं सतीनं. शंकराचा अपमान सहन झाला नाही आणि त्या यज्ञ मंडपामध्ये
अग्नी प्रज्वलित केली महाराज आणि योगाग्नीनं स्वतःला सगळ्या सभेमध्ये अंगाला जाळ लावून घेतला तिनं, सतीनं. सगळ्या यज्ञमंडपामध्ये हाहाकार आहे. धरा वाचवा वाचवा म्हणत होते, पण अग्नी एवढी भयंकर होती की काही क्षणार्धामध्ये सतीचा शरीर देह जळून भस्म राख होऊन पडला महाराज. सतीच्या किंकाळ्या चालू आहेत, कारण अग्नी लागल्यानंतर काही शरीर सहजासहजी जळत नाही. मोठ्या मोठ्यानं किंकाळ्या फोडायला चालू आहेत. भगवान शंकराविषयी प्रेम असणारं सतीचं दिसून येत होतं आणि किंकाळत किंकाळत महाराज देह जमिनीवर टाकून दिला सतीनं. फार विचित्र प्रकार घडला. सगळा यज्ञकुंड दूषित झाला. सगळे लोक चर्चा करायले, काय याचा 100 यज्ञ करून फायदा आहे, स्वतःची मुलगी यज्ञामध्ये जळून मेली. आता काहीतरी वाईट घडल्याशिवाय राहत नाही. आता महादेव येतील. यज्ञ करणारे ब्राह्मण होते, ते पळायला लागले उठून महाराज. त्यांना माहित होतं आता महादेव जर आला तर काही बरं नाही. स्वर्गातले देव इतक्या वेगानं पळून गेले की तिथं गेल्यावर कळालं देव्या खालीच राहिल्या. कुठं? इतक्या गडबडीनं भीतीनं महादेव आला तर काही वाचायची बरी गत नाही. देव तिथं गेल्यावर कळालं मालकीन खाली राहिली. एकामेकाला विचारले, म्हणजे आता मालकीनचं म्हणजे जाऊ दे, पिढा गेली, आली तर आली, नाही तर जाती. खालीच राहिल्या देव्या महाराज, कारण कळ लावायला ह्याच होत्या बिचाऱ्या. सगळे स्वर्गातले देव पळू पळू गेले. ब्राह्मण गेले. दक्ष राजा धरू धरू बसवतोय, दक्षिणा न्या. ते म्हणले नको दक्षिणा बाबा, आमचा जीव घेऊन जाऊ द्या. ब्राह्मण पळून गेले. यज्ञ बंद पडला. इकडं नारद मुनी कैलास पर्वतावर आले आणि महादेवाला जाग केलं. शंकरा उठा, थोडा विकोदी ना, जागे व्हा. तुमच्यावरच्या प्रेमासाठी सतीनं यज्ञामध्ये स्वतःला जाळून भस्म करून टाकलं महादेवा. आणि हे ऐकलं की नाचायलाच राग आला. रागानं लाल झाले भगवान शंकर. तांडव नृत्य केलं चालू महाराज. भगवान शंकराने मस्तकावरची जटा उपटली आणि जटा उपटून खाली आपटली. त्याच्यामधून वीरभद्र नावाचा पुरुष तोंडामधून हातभर जीभ बाहेर काढली. हातामध्ये शस्त्र आहे आणि नाचायला चालू केला. जीभ चाटतोय, तोंडातून बाहेर काढतोय, मध्ये घालतोय. जिव्हाळ्या चाटायला लागला. सांगा देवा काय करू, लवकरात लवकर मला आज्ञा द्या, लवकरात लवकर आज्ञा द्या, नाही तर पूर्ण तिन्ही लोक जाळून मी खाऊन भस्म करून टाकेल, एकालाही वाचू देणार नाही. सांगा काय करायचं. ते भगवान शंकराने सांगितलं, भद्रा उद्याचा सूर्य उगवेपर्यंत माझ्या सासऱ्याच्या कुळामध्ये एकही माणूस जिवंत राहिलं नाही पाहिजे, लवकरात लवकर जा. आणि केले आज्ञा महाराज. यदद्वयक्षरम नामम गिरो गिरेरितम नामहती सत्कृतं प्रसंगादमासु पवित्रम उमीदमाहते. लाल डोळेत महाराज त्याचे, लाल डोळे झालेला वीरभद्र हातामध्ये खड्ग घेतलं, भरपूर सैन्य बरोबर घेतलं आणि तो वीरभद्र यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी निघाला. भरपूर सैन्य बरोबर घेतलं. वेगळ्या वेगळ्या प्रकारचं सैन्य होतं आणि असं सैन्य बरोबर घेऊन यज्ञकुंडाच्या दिशेनं वाटचाल चालू झाली. यज्ञकुंडाकडे निघाल्यानंतर यज्ञकुंडातले लोक, यज्ञमंडपातले लोक अगोदरच घाबरून गेले होते. आता काहीतरी विघ्न येतं. तेवढ्यामध्ये उत्तर दिशेला धूळ उडायला चालू झाली यांच्या पायानं. पृथ्वी डगमग करायला लागली. एवढं ओझं आलं मला. हातामध्ये खड्ग घेतलेलं आहे वीरभद्रानं आणि वीरभद्र चलतोय. भरपूर सैन्य बरोबर आहे. भूतगण आहेत, पितरगण आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारची गण आहेत आणि सगळं सैन्य घेऊन ज्या वेळेस दक्षाच्या यज्ञाकडे निघाला, रस्त्याने सूचना दिली होती, काही जणांनी ब्राह्मणाला मारा, काही जणांनी आचारी मारा, काही जणांनी पाकशाळा उद्ध्वस्त करायचे, काही फक्त एक काम करा, महिला मंडळीला कुठे स्पर्श करायचा नाही असं सांगितलं होतं. वीरभद्रानं सांगितलं मी महादेवाच्या सासऱ्याला मारतो. आणि मग केलं चालू. आल्यानंतर बघतात तर महाराज सगळ्या दक्ष पत्न्या होत्या. त्यांनी मोठ्या मोठ्यानं आरडायला चालू केलं, आता काही बरं नाही, आता कुणाला जिवंत ठेवीत नाहीत. फार विचित्र घडलं. आणि मग यज्ञमंडप उपटायला चालू केला. यज्ञकुंड सगळे मोडून टाकले. ब्राह्मणांना मारायला चालू केलं. वीरभद्र दक्ष राजाच्या छातीवर बसला महाराज. दाढी मिशा उपटल्या त्याच्या. मस्तक
धडापासून हे वरचं डोकं होतं ते तोडलं महाराजांनी, यज्ञकुंडामध्ये जाळून टाकलं, मारून टाकला राजाचा महादेवाचा सासरा दक्ष राजा. भृगु ब्राह्मणाचे हातपाय तोडले. तेवढ्या वेळेमध्ये इकडं ब्रह्मदेव कैलास पर्वतावर गेले. त्यांनी विचार केला महादेवाला शांत करावं लागलं, नाही तर स्वर्गातल्या देवालाही मारतील. महादेवाला विनंती करण्यासाठी ब्रह्मदेव त्या ठिकाणी आलेले आहेत कैलास पर्वताकड. आणि भगवान शंकराच्या पुढे स्तुती करायला चालू केली. कैलास राणा शिवचंद्र मोळे, फणींद्र माता मुकुटे झळाळी, कारुण्य शिंदो भव दुःख हारे, तुझ बीन शंभो मज कोण तारे. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमो शिवाय, हरि ओम नमः. माईक मंगल असो तिकडचं केशव महाराजाचं. हरि ओम नमः शिवाय, वाजून म्हणा हरि ओम नमः शिवाय, 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 हरि ओम नमः शिवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय 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 श्री राधे. भगवान शंकराने महादेवाची स्तुती केली. समाधीमधून जागे झाले. पाहतात तर पुढे भगवान शंकर बघितले, महाराज ब्रह्मदेव बघितले. आणि ब्रह्मदेवाला बघितल्यानंतर विचारतायत कसं येणं केलं. त्यांनी सांगितलं, ब्रह्मदेव बोलतायत, महादेवा सासऱ्यानं काहीतरी केलं म्हणून आपण त्याच्यासोबत वैर करणं हे तुमच्यासाठी बरं नाही. तुम्ही देवादिदेव आहेत. काय करू. त्या वीरभद्राला शांत करा आणि पुन्हा सासऱ्याला जिवंत करा. कोणी सांगितलं. ब्रह्मदेवाने आज्ञा दिली. मग घेतलं महाराज, बरोबर घेतले. ब्रह्मादी देव घेतले आणि भगवान शंकर यज्ञ मंडपाच्या ठिकाणी येऊन वीरभद्राला शांत केलं. त्याला शांत केल्यानंतर आता सासऱ्याचे शरीर जे तुटलेले होते ते अश्विन कुमारानं जोडले हातपाय. पण सासऱ्याला जिवंत करायचं होतं. डोकंच नाही महाराज त्याला.
धड पडलेलं त्रिशूळाला विनंती केली, म्हणले आमच्या सासऱ्याला योग्य असेल असं एखाद्याचं मुंडकाण मग बसू. आणि मग त्रिशूळानं शोध घ्यायला चालू केला. एक दिवेला सोडलेलं बोकड होतं, त्या बोकडाचं मस्तक छाटलं आणि ते बसवलं आणून. कारण अगोदर शाप होता, याला कशाचं मस्तक बसल? बोकडाचं. बसलं बोकडाचं मस्तक. झोपेतून जाग व्हावं असे सासरे जागे झाले. दक्षराजे पहिल्यांदा भगवान शंकराचं दर्शन घेतलं आणि स्तुती करायला चालू केली. महादेवाला लक्षात आलं, म्हणजे काही का असं पण सासऱ्याला गुण आला. भगवान शंकर म्हणतात करा यज्ञ आता. त्यांनी सांगितलं नको आता. ही सगळी कथा तुम्ही कधी त्र्यंबकेश्वरला जर गेला असलात नाशिकला, तर वरी भगवान शंकरांनी जटा आपटलेलं ठिकाण आहे ना, ते दक्ष राजाचं भगवान शंकराचं त्या ठिकाणी तिथून गंगेचा उगम झालेला ठिकाण आहे. जटा आपटल्यानंतर त्या खडकावर वन पडलेले आहेत, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं त्र्यंबकेश्वरला. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करीत असताना हे सगळं पाहायला मिळतं. दक्षराजाचं सुद्धा त्या ठिकाणी नगरी आहे, दक्षराजाचं मंदिर आहे. कल्पना करा, भगवान शंकर शांत झाले, सासऱ्याला जिवंत केलं आणि जिवंत केल्यानंतर स्तुती करायला लागले. भगवान शंकर म्हणतात मामा आता यज्ञ करा, कोण अडवतं ते बघतो. सासऱ्यानं सांगितलं नको आता, कारण एवढा अभिमान मला एवढ्या लवकर आलता, राजा झाल्यानंतर किती अभिमान येईल, मला नको काही. फक्त माझी आहे तशी बुद्धी भगवंताच्या ठिकाणी स्थिर असावी एवढी मागणं आहे. अशा प्रकारे भगवान शंकराचं आणि राजा दक्षाचं सासरे जावयाचं वैर या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. ही कथा याच ठिकाणी समाप्त होत आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकाचार्य महाराज की जय. जय 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 श्री राधेश्याम. पुढं जे स्वयंभू म्हणूचे दोन पुत्र होते, त्याच्यातला मोठा जो मुलगा होता त्याचं उत्तानपाद नाव होतं. त्या उत्तानपादाला दोन पत्न्या होत्या महाराज. एक पाठीमागलची होती आणि एक अगोदरची होती. एकीचं नाव सुरुची होतं, एकीचं सुनीती होतं. सुनीती आणि सुरीची नावाच्या दोन पत्न्या. बरोबर आहे ना? इथं दोन नाहीत ना? असू द्या असू द्या, बरं आहे, चांगलं आहे. सुनीतीला एक मुलगा होता, त्याचं नाव ध्रुव होतं. आणि सुरुचीला एक मुलगा होता, त्याचं नाव उत्तम होतं. पहिली जी पत्नी होती ती राजानं घराच्या बाहेर काढलेली होती. गावाच्या बाजूला तिचं थोडं झोपडी केलेली होती, तिथं राहत होती. आणि जी पाठीमागून लग्न केलेली होती सुरुची, नावं सुद्धा कशी आहेत भागवतातली कथा बघा. सुनीती, जिला सत्य आवडत होतं ती सुनीती, आणि जिला सत्य पटत नव्हतं ती सुरुची. पण राजानं जवळ कुणाला केलं असेल हो? खरं बोलणारी गावाच्या बाहेर होती, आणि जी तोंडापुरतं बोलत होती ती घरात होती राहायला. कुठं? राजमहालामध्ये, सुरुची. आणि मग ती सुरुची आणि सुनीती दोन पत्न्या होत्या. सुनीतीचा एक मुलगा, त्याचं नाव ध्रुव होतं. ध्रुव बाळाची कथा तुम्हाला सगळ्याला माहित आहे चांगल्या प्रकारे. ती सुनीती होती, ध्रुवाचा जन्म होण्याच्या अगोदर त्या पहिल्या पत्नीला सुनीतीला घराच्या बाहेर काढलेलं होतं. मग ध्रुवानं जन्म झाल्यानंतर विचारायला चालू केलं, आईला विचारायचं, आई माझे वडील कुठे आहेत? आईनं सांगायचं ते परदेशामध्ये बाहेर गेलेले आहेत कुठंतरी, कारण सांगितलंच नाही खरं. मग बऱ्याच दिवसानं बाहेर फिरत असताना गुरुकुलात गेल्यानंतर माहीत झालं की जो या नगरीचा राजा आहे तो ध्रुवाचा वडील आहे. मग एक वेळेस ध्रुवाच्या मनात संशय. आईला विचारलं, आई माझा जर बाप राजमहालात राहत असेल तर मी नेमका झोपडीमध्ये कशासाठी राहतो? आता ह्याच्या काय प्रश्नाचं थोडंच उत्तर असणार आहे. आई म्हणली, बाबा मी तुझ्या वडिलाला आवडत नाही म्हणून माझी ही फजिती आहे, पण तुला मी सांगते कधी सुद्धा तू त्या राजवाड्यात जाण्याचा प्रयत्न करू नको, जायचं नाही कधी तिथं, असं सांगितलं. पण एक दिवस गुरुकुलामध्ये गेल्यानंतर खेळत खेळत राजमहालाच्या दारामधून जात असताना ध्रुवानं पाहिलं की राजा म्हणजे गादीवर बसलेला आहे, त्याच्या मांडीवर माझा सावत्र भाऊ उत्तम बसलेला आहे. मग मोह आवरला नाही, बापाच्या मांडीवर बसायला पाहिजे कधीतरी, हे फार सुख असतं. आई बापाचं प्रेम फार गोड असतं.
आणि मग विचार केला माझा बाप आहे, मग माझा अधिकार आहे मांडीवर जाऊन बसण्याचा. पळत गेला महाराज आणि दुसऱ्या मांडीवर जाऊन बसला. जाये उत्तान पादस्य सुनीती सुरुचिस्तयो सुरुचि ही प्रेयसी प्रत्यूर्णतरा यत्सुतो ध्रुवः एकदा सुरुचे पुत्र मंका मारुप्य लालयन उत्तमं नारुरुक्षन्तः ध्रुवराजाभिनंदतः. मांडीवर जाऊन ध्रुव बसला. ज्याच्या मांडीवर जाऊन बसला तो काही म्हणला नाही महाराज, पण मांडीवर सवतीचा मुलगा बसलेला या सुरुचीनं बघितलं आणि तिने विचार केला हिला घराच्या बाहेर काढले ना, अशीच जर ही लेकरं येत राहिली तर आणखी डबल राजवाड्यात राहायला येईल. पळत आली महाराज, मांडीवर बसलेल्या ध्रुवाच्या हाताला धरलं, ओढलं, फरशीवर आपटलं. कोणाला? 4-5 वर्षाचं लहान बाळ होतं. रडायला चालू केलं. अरे तुझा अधिकार नाही या मांडीवर बसण्याचा. त्यानं सांगितलं माझा बाप आहे, माझा अधिकार आहे, मी कुणाच्या मांडीवर बसू. सहज शब्द, आता लहान लेकराचे शब्द कसे असतात. माझा बाप आहे. आणि त्यानं सांगितलं बाप जरी असलं तरी तुझा ह्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही, कारण माझ्या पोटी जे जन्माला येईल तेच याच्या मांडीवर. यांच्या नाही म्हणली, कुणाच्या? कारण पत्नीच्या आहारी गेलेला माणूस जो असतो ना त्याला आवाजावं ऐकायची सवय कमी असते. त्याला काय ऐकावं लागतं? आरतुरच असतं त्याची भाषा. ह्याला काही कळत नाही, ह्याला काही ज्ञान नाही. लई कठीण असतं काम महाराज. पण कल्पना करा अशा प्रकार नसावा, नसतोच. आपल्या सांगवीमध्ये नाही, बरं आहे, पण दुसरीकडे आहे. बरोबर आहे का? असू द्या. याच्या मांडीवर बसण्याचा तुझा अधिकार नाही. तेवढं ऐकलं महाराज. ते काही नाही, बिचारा नुसता चिखलाचा गोळा असल्याने होता. कोण? राजा होता उत्तानपाद, पण गप काही कुणाला पत्नीला बोलाना, मुलाला बोलाना, काहीच नाही, गप बसलेला. तिनं धरून ओढलं. त्यानं सांगितलं मी बसणार, माझा अधिकार आहे, मी कुणाच्या मांडीवर बसू. त्यानं सांगितलं देवाला विचार मांडी कुणाच्या मांडीवर बसा. तेवढा शब्द ऐकला. रडत घरी आलं महाराज. ध्रुव रडायला लागला. आईनं विचारणा केली, का रडतोस बाळा? कुणी मारलं का काय गुरुकुलामध्ये? त्यानं सांगितलं आई मारलं नाही, पण माझ्या सावत्र आईनं मांडीवरून मला फेकून दिलं आणि सांगितलं देवाच्या मांडीवर जाऊन बस. आता चेष्टात बोलली देवाच्या मांडीवर बस. कुणाच्या? काय देवाच्या मांडीवर बसणं काही शक्य असतं का? माणूस सहज बोलून जातं. कुणाला माग का कुणाला विचारायचं तर देवाला विचार. देवाला माग. मांडी कुणाला मागायची तर देवाला माग. देवाला माग म्हणल्यानंतर तेवढाच छंद लागला. आई खरंच मी देवाला मागू का मांडी? देईल का देव मांडी? आईनं सांगितलं बाळा देव काय देत नाही कुणाला. तुका म्हणे जैशी इच्छा पूर्वी तैसा विठ्ठल. शुद्ध अंतकरणानं त्याच्याकडे मागणी केल्यावर काय देणार नाही तो. फक्त त्याचं चिंतन करावं लागतं. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी. आणि मग महाराज ते 5 वर्षाचं बाळ आईची आज्ञा घेतली, दर्शन घेतलं आणि देवाकडे मांडी मागण्यासाठी निघाला. वनामध्ये रात्रीची वेळ होती. वनाच्या दिशेनं निघलाय. रस्त्यात नारद मुनींनी पाहिलं ध्रुव वनाच्या दिशेने जातोय. कुठं जात असेल हा? वनाच्या दिशेनं ध्रुव चाललाय महाराज. नारद मुनी जवळ गेले आणि त्या बाळाला सांगितलं अरे बाळा तू तर उत्तानपादाचा दिसायला लागलास, राजाचा मुलगा आहेस आणि खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये या जंगलाच्या दिशेनं कुणीकडे चालू आहे तुझी वाटचाल? त्यानं सांगितलं माझ्या आईनं सांगितलंय देवाकडून मांडी मागून घे म्हणून देवाकडे मांडी मागायला चाललो. अरे वेळ लागलं का काय तुझ्या आईला? कोण म्हणलं देव मांडी देतो? जा परत. त्यानं सांगितलं महाराज मी निश्चय करून आलोय, मेलो तरी चालेल पण आता परत जाणार नाही, देवाची भेट घेऊनच परत जाईल. हा निश्चय होता ध्रुवाचा. मग नारद मुनी विचार केला दृढ निश्चयी दिसतंय, याचं गुरु झालेलं बरं. ओम नमो भगवते वासुदेवाय हा 12 अक्षरी मंत्र त्याला दिला महाराज. आणि हा मंत्र देऊन ध्रुवाला सांगितलं मधुवनात जा आणि भगवंताची आराधना कर. ध्रुव गेला महाराज. 6 महिने अगदी कठीण तप केलं. 6 महिने. पहिल्या महिन्यामध्ये ध्रुव फळ कंदमुळं खाऊन भगवंताचं ध्यान करीत होता. दुसऱ्या महिन्यामध्ये 2 दिवसाला 3 दिवसाला फळं खायचे. तिसऱ्या महिन्यामध्ये झाडाची वाळलेली पानं खायचे. चौथ्या महिन्यामध्ये एका पायावर उभा राहिला, वाऱ्यानं जेवढं मधात येईल उडून तेवढंच खायचं, खाली बसून खायचं नाही. असंच 4थ्या 5व्या महिन्यामध्ये श्वासावर रोधन केलं. 6 महिन्यामध्ये
अगदी सगळ्या जगताचा श्वास रोखून धरला महाराज ध्रुवानं फक्त 6 महिन्यात. किती महिन्यात? 33 कोटी देव भगवंताला शरण गेले. म्हणले देवा पोट फुगायला लागलंय, हवाच राहिली नाही. सगळं श्वसन केलं महाराज ध्रुव बाळानं. असं केल्यानंतर भगवान विष्णू परमात्मा सर्व देवाला सांगतात, लहान बाळ आहे 5 वर्षाचं, त्यानं भगवान माझी आराधना केली आणि म्हणून हे सगळं त्याच्या तपोबलानं घडत आहे. लवकरात लवकर मी त्याची इच्छा पूर्ण करेल, नंतर सगळं सुरळीत होईल. म्हणून जगाचा मालक परमात्मा ध्रुवाच्या पुढे प्रगटित झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकाचार्य महाराज की जय. हृदयामध्ये जी ज्योत प्रगट झाली होती ती नष्ट झाली. देव समोर प्रगटित झाला. ध्रुव घाबरला, देव गेला का काय म्हणून डोळे उघडले तर समोर महाराज देव बघितला. आता काय म्हणावं, याला बोलण्याची पंचायत होते. काय म्हणावं, ह्याचं नाव माहीत नाही, स्तुती कशी करावी माहीत नाही. बोलायला वाटतंय, जीभ थरथर कापायली, होठं हलायला लागलेत, पण काय म्हणू, मामा दादा काका. आता सामान्य माणसाला जसं बोलावं लागतं तसं काही देवाच्या बरोबर बोललं तर जमतं का? वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बोलण्याची पद्धती वेगळी असती. पती पत्नीच्या संवादामध्ये मर्यादा वेगळी असते, मुलाच्या आईच्या संवादामध्ये वेगळी मर्यादा असते. तेच भाषण बाहेर गावामध्ये गेलं तर वेगळ्या प्रकारानं बोलावं लागतं. थोडं चांगल्या स्टँडर्ड माणसामध्ये गेलं तर लई माणूस आडमोठा असला तरी शुद्ध शब्द थोडे वापरण्याचा प्रयत्न करायचा. नाही तर मग जसं आहे तसंच जर काढायला चालू केलं तर माणसं म्हणते ती येडे हो, बोलायचं बी कळत नाही. जिथं प्रसंग असेल तसं बोलण्याचं माणसानं पद्धत वेगळी असते. आता इथं देवाबरोबर बोलायचंय. कुणाबरोबर? आईचं वय मुलापेक्षा जास्त, आपल्यापेक्षा जास्त असून सुद्धा आरतुरं बोललं तरी जमतं. पतीचं वय बरोबरच असतं, 1-2 वर्षाचा फरक, पण आरतुरं बोलायची परवानगी आहे का? आईचं नातं तेवढंच बापाचं, पण आईलाच आरतुरं बोलायचं. बापाला जेवढी माणसं आहेत तेवढ्या बरोबर वेगळं बोलण्याची पद्धत आहे. हे जगाचं शिक्षण आहे महाराज, कल्पना करा. ही नीती आजपर्यंत चालत आली. आता हे तर देवापर्यंत बोलायचं आहे. देवाला बोलत असताना तरी वर्म चुकलं तर चालेल, पण संतांना बोलत असताना निराभिमानी अवस्था अंतकरणाची झाली पाहिजे. आपला अभिमान कुठंच दिसला नाही पाहिजे, असं संताबरोबर बोलत जावं. आणि मग देवाबरोबर बोलायचंय. काय बोलावं, बोलण्याची इच्छा आहे पण बोलता येत नाही, म्हणून होठ थरथर करायला लागले. देवानं ओळखलं याला माझ्याबरोबर काहीतरी बोलायचंय. पंचजन्य नावाचा शंख काढला महाराज आणि ध्रुवाच्या कालाला लावला. 4 वर्षाचं 5 वर्षाचं बाळ होतं. वेद बोलायला लागलं ते. मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहम वंदे परमानंद माधवम. देवाची कृपा झाल्यावर काय बोलू शकणार नाही. महाराज वर्णन करतात ना, होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत महिमा अगाध. पशु बोले वेद, कृपा झाली करील ते काय नोहे, काय करू शकणार नाही, एवढं सामर्थ्य आहे. आणि मग बोलायला चालू केलं. ध्रुव काय बोलतोय बघा, स्तुती करायला चालू केली ध्रुवान. ध्रुव वाच यौंत प्रवेश वाच मिमां प्रसुप्ता संजीवयत्य खिलः शक्तिधरः स्वधाम्ना अन्नंस्य हस्तचरण श्रवणत्वगादिन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. स्तुती करायला चालू केली भगवंताची. अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर देव बोलतो आहे, मागा ध्रुवा, माग काय मागायचंय ती. मग काय मागायचंय ती माग म्हणल्यानंतर जेवढं आईनं सांगितलं होतं तेवढंच मागितलं. म्हणले काही नाही देवा, ज्या जागेवर बसल्यानंतर मला कोणी उठवणार नाही असं एखादं ठिकाण द्या स्थिर. तथास्तु म्हटले. अढळपदी बाळ बैसवेला धोरो, शिराचा सागरो रूपमाना, शिराचा सागरो रूपमाना, शिराचा सागर रूपमाना. अढळपदी बाळ बैसवेला धोरो,
विराचा सागर उपमन विराचा सागर उपमन आढळपदी बाळ बैसविला ध्रुव आढळपदी बाळ बैसविला ध्रुव आढळपदी बाळ बैसविला ध्रुव शिराचा सागर उपमन्या शिराचा सागर उपमन्या शिराचा सागर उपमन्या आढळपदी बाळ बैसविला ध्रुव विराचा सागर उपमन्य विराचा सागर उपमन्य विराचा सागर उपमन्य दिलं ठिकाण राहायला. कसलं ठिकाण दिलं? आढळ नावाचं पद दिलं. नान्यैरधिष्ठित भद्र यद्र भ्राजेष्णु ध्रुवक्षितिः यत्र ग्रहक्षताराणां ज्योतिषां चक्रमाहिता. कुठलं पद दिलं? वरच. तो वनाला याची लागे जे वैसावया पितयाचे उत्सांगी की तो चंद्र सूर्यादिका परिस जगीश लागू केला. ध्रुव पदाची महाराज प्राप्ती करून दिली. ध्रुव बाळाला पद प्राप्त झालं आणि प्राप्त झाल्यानंतर ध्रुव परत निघाला. देव अंतर्धान पावले. परत निघाल्यानंतर रस्त्यात विचार करू लागला, काय मागितलं आपण? नाशिवंत मागितलं. रस्त्यात आल्यानंतर इकडे पुढे बातमी पसरली नारद मुनींनी की ध्रुव देवाची प्राप्ती करून आता परत येतोय. सगळीकडे आनंद झाला. सावत्राई सगळ्या गावामध्ये महाराज सांगायला लागली, माझा मुलगा येतोय. कुणाचा? देव सखा जरी आणि जगा अवघे. देव मिळवला की सगळे लोक त्याची महाराज. माणूस एकदा मोठं झालं की बाकीचे लोक बळच नातं लावतात. लावतात का नाही? कुणाचं नातं कुणी बी लावतं, कुणासोबत बी कुणीही नातं लावतं. बरेचसे माणसं असतात, बरेचसे नाते लावतात, पण असं नातं कुणी, माणूस जर परिस्थितीनं ढासाळला तर कुणी नातं लावित नाही. कारण धनवंताला लागी आणि सर्व मान्यता आहे जगी. आपण मुंडे साहेबाबरोबर एवढं नातं लावतो, काही जवळचे नाहीत कुठले, पण तितके लांबलचे असताना आम्ही मुंडे साहेबाच्या जवळचे. असू द्या, मोठं झालं की नातं लागतं माणसाचं कुठून बी कसं. पण गरीब माणसाला कुणी ओळखायला तयार आहे का? कुणी ओळखीत नाही. गरीबाला काही किंमत नाही. मग तसं देवाची प्राप्ती झाली की सावत्र आईला सुद्धा वाटायला लागलं माझा मुलगा आहे. सखी आई गप बसली, म्हणली मला तीच माझं म्हणायला लागली. म्हणलं म्हणू द्या, जाऊ द्या, गप बसली. आरती सजवली, गावामध्ये गुढ्या लावल्यात, सगळ्या महिला मंडळींना घेऊन निघाली. महाराज माझा मुलगा येतोय, माझा ध्रुव येतोय. मिठाई करून घेतली, हत्ती सजवलावर हे अंबारीन, त्याच्यामधून ध्रुवाची मिरवणूक. ध्रुव बाळ उतरला. आल्यानंतर पहिलं सावत्र आईचं दर्शन घेतलं. पुन्हा सख्या आईचं दर्शन घेतलं. सावत्र आईला थोडी लाज वाटली, माझ्यामुळे बाळा तुला त्रास ते. म्हणले नाही आई, तू जर मांडीवर फेकून दिलं नसतंस तर मला तेवढ्या चांगल्या अविनाशी परमात्म्याची भेट झाली नसती. तुझा उपकार आहे. आईचं दर्शन घेतलं. सावत्र आईचं सगळीकडे आनंद. 36,000 वर्ष पृथ्वीचं राज्य केलं आणि ध्रुवपद आढळ पदावर ध्रुव स्थिर झाला. अशा प्रकारे ध्रुव चरित्र सुद्धा याच ठिकाणी समाप्त होत आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकाचार्य महाराज. या ध्रुव चरित्राचं फळ आहे. ध्रुव चरित्र जो ऐकलं त्याला चांगल्या प्रकारे भगवंताची जर या कथेचं मनन केलं तर अंतकाळाच्या वेळेस कथेचं स्मरण होऊन त्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती होऊन जाईल. अशा प्रकारे या कथेचं फल आहे. आता थोडं भजन करा, म्हणजे भजन झाल्यानंतर आणखी एक कथा सांगू. चला बोला. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. 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 राधा रमण हरि गोविंद बोलो. राधा रमण हरि गोविंद बोलो. राधा रमण हरि गोविंद बोलो. राधा रमण हरि गोविंद
म्हणा महिला मंडळ. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि मुकुंद बोलो, रमण हरि मुकुंद बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल 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 बोलो. गोपाल कृष्ण भगवान शुकाचार्य महाराज जय 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 श्री राधे श्याम. इथपर्यंतचा इतिहास मैत्रेय ऋषीने विदुर काकांना सांगितला आणि विदुर काका मैत्रेय ऋषींना प्रणाम करून आपल्या स्वजनांना भेटण्यासाठी हस्तिनापुराला आले. हस्तिनापुराकडे निघून आले. इथून पुढचं चरित्र आता महर्षी शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. राजा परीक्षिती प्रश्न विचारायला लागलेत. प्रिये व्रतो भागवतः आत्मा रामः कथं मुने गृहे रमत यन्मुलः कर्मबन्ध पराभव न न्यूनं मुक्तसङ्गाणां तादृशाणां द्विजर्षभ गृहेष्वभिनिवेशोऽयं पुंसा भवितुमर्हति. महाराज, मला एक राहिलं प्रियव्रताचं चरित्र. 14 जणांचं चरित्र ऐकलं, प्रियव्रताचं चरित्र ऐकण्याची माझी इच्छा आहे. ज्या प्रियव्रताच्या कुळामध्ये राजा भरत नावाचा राजा जन्माला आला, ज्याच्या नावावरून आपल्या देशाला भारत असं नाव पडलं, त्याची कथा मला ऐकायची आहे. असं म्हणतात, सुरुवातीला त्याला संसार करण्याची इच्छा नव्हती, तरी सुद्धा तो संसारामध्ये गुंतला, अशी मला कथा ऐकायला मिळाली. काय खरं आहे असं सांगा, असं विचारल्यानंतर सांगायला चालू केलं. महर्षी शुकाचार्य वर्णन करतात, राजा संसार करायची त्याची इच्छा नव्हती, पण स्वयंभू म्हणून राज्य चालवण्याची इच्छा त्याच्या ठिकाणी प्रगटित केली. परंतु त्याला राज्य स्वीकारण्यामध्ये रस वाटत नव्हता, म्हणून मनुच्या आज्ञेचं उल्लंघन केलं आणि तो हिमालयाच्या ठिकाणी जाऊन त्यानं तपश्चर्या चालू केली. 11,000 वर्ष तप केलं. ज्या वेळेस हा मुलगा राज्यपद स्वीकारित नाही, लग्न करण्याची इच्छा नसल्यासारखा करायला लागला, त्यावेळेस प्रियव्रतानं ब्रह्मदेवाला बोलावून घेतलं. ब्रह्मदेवासहित श्री भगवान परमात्मा आले आणि ज्या ठिकाणी प्रियव्रत तपाला बसला होता तिथं परमात्म्याचं आगमन झालं. परमात्मा प्रगटित झाल्यानंतर प्रियव्रत उठून उभा राहिला, साष्टांग दंडवत घातलं, परमात्म्याला स्तुती करायला चालू केली. आणि स्तुती ज्यावेळेस प्रियव्रत करतो आहे त्यावेळेस भगवान परमात्म्यानं आज्ञा केली की प्रजेची उत्पत्ती करा. जशी आज्ञा म्हणून स्वीकार केला, ब्रह्मदेवासहित सगळे जण निघून गेले आणि राज्य करण्याची इच्छा नव्हती, तरी सुद्धा विष्णू परमात्म्याच्या इच्छेनुसार प्रियव्रतानं राज्य केलं. महाराज, विश्वकर्माची कन्या असणारी बहिष्मती हिच्याबरोबर विवाह केला. तिच्यापासून त्याला 10 पुत्र झाले. सगळ्यात मोठा जो मुलगा होता त्याचं नाव होतं अग्निद्र. प्रियव्रतानं जवळपास 11 अर्बुद वर्ष पृथ्वीचं राज्य केलं. आणखी दुसरं एक लग्न केलं. तिला 3 मुलं झाले, उत्कल, गय आणि विमल असे 3 मुलं. आणि ऊर्जस्वती नावाची एक कन्या, तिचा विवाह दैत्याचे गुरु शुक्राचार्य यांच्याबरोबर झाला. ज्या वेळेस अशा प्रकारचा प्रपंच चालू होता, अचानक वैराग्य झालं, संसाराविषयी पश्चाताप झाला आणि वैराग्य उत्पन्न झाल्यानंतर सगळी पृथ्वी मुलांना वाटून दिली आणि प्रियव्रत तपश्चर्येला गेला. बाप तपश्चर्या गेल्यानंतर अग्निद्र पृथ्वीचं राज्य करायला लागला. खाली सरत मनानं. पुत्रप्राप्तीच्या इच्छेनं मंदराचलाच्या दरीमध्ये अग्निद्र तप करायला लागला.
अग्निद्र ज्यावेळेस मंदराचलाच्या दरीमध्ये तपश्चर्या करतो आहे, त्यावेळेस ब्रह्मदेवानं पूर्वचित्ती नावाची अप्सरा स्वर्गामधून पाठवली. ब्रह्मसभेमधली अप्सरा खाली आल्यानंतर तिनं मोहित झाला आणि अग्निद्रानं तिच्याबरोबर विवाह केला. त्याच्यापासून त्याला 9 पुत्र झाले. महाराज, सगळ्यात मोठा जो मुलगा होता त्याचं नाव होतं नाभिराजा. तो नाभिराजा, अग्निद्राचा पुत्र नाभिराजा, त्या नाभिराजाचा विवाह झाल्यानंतर त्यानं आपल्यासारखा पुत्र व्हावा म्हणून भगवंताकडे आराधना केली. त्याच्यापासून ऋषभ नावानं भगवंतानं अवतार धारण केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताचा हा ऋषभ नावाचा अवतार आहे. ऋषभदेवाने, ऋषभदेव प्रगट झाल्यानंतर बऱ्याचशा दिवस महाराज पृथ्वीचं राज्य केलं. इंद्रकन्या जयंती हिच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. त्याच्यापासून त्यांना 100 मुलं झाले. त्या 100 मुलामध्ये सगळ्यात मोठा जो मुलगा होता त्याचं नाव होतं भरत. त्याला भागवतामध्ये जड भरत सुद्धा असं म्हटलेलं आहे. तो भरत नावाचा मुलगा सगळ्यात मोठा होता. ऋषभदेवाने बराच वर्ष पृथ्वीचं राज्य केलं. भरताकडे राज्य दिलं आणि भरताकडे राज्य दिल्यानंतर ऋषभदेव तीर्थयात्रेला निघून जाऊन स्वतःला भगवंताच्या स्वरूपाची प्राप्ती करून घेतली. कल्पना करा, हा भरत नावाचा राजा ज्या वेळेस भयंकर श्रीमंती होती राजाकडे, भरताकडे चांगल्या प्रकारचं वैभव. मदालसाराणीनं गोड वर्णन केलं. 18 बहार वनस्पती, फुले फळे ओळती बावी, त्या पोखरणी नदी गंगा वाहते. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया योग कासया सेविते. चांगल्या प्रकारचं वैभव भरताच्या ठिकाणी होतं. अशा प्रकारचा भरत पण अचानक वैराग्य झालं महाराज. आणि वैराग्य झाल्यानंतर भरतानं सर्व राज्याचा त्याग करून वनामध्ये जाऊन सुंदर आश्रम बनवला आणि तपश्चर्याला सुरुवात केली. एके दिवशी तपश्चर्याला गेल्यानंतर सकाळी स्नान करायला भरत ज्यावेळेस गंडकी नदीमध्ये आला, त्यावेळेस पाण्यामध्ये एक महाराज पाडस वाहत आलं. लक्ष द्या, पाण्यामध्ये वाहत आलेल्या पाडसाला उचललं महाराज. त्याला जीवदान द्यावं म्हणून पाडस बाजूला काढलं, पण त्या पाडसाचा मोह जडला आणि राजा भरताचं प्रेम त्या पाडसाच्या ठिकाणी, अगदी पाडसावर प्रेम बसलं. इतकं परस्परावर प्रेम की पाडस भरताविना एक क्षणभर राहू शकत नव्हतं आणि भरत पाडसाविना राहू शकत नव्हता. इतकं प्रेम. मग भगवंताच्या समाधी योगापासून याची बुद्धी चलित व्हायला लागली आणि रात्रंदिवस त्या पाडसाचं ध्यान व्हायला लागलं. अंतकाळाची दशा आली आणि राजा भरताचा मृत्यू जवळ आलाय. त्यावेळेस सुद्धा याला तेच चिंतन लागलं महाराज की आता माझा जर मृत्यू झाला तर माझ्या पाडसाचं कसं होईल. अशा प्रकारची वासना राहिली. अंतकाळाच्या वेळेस पाडसामध्ये वासना गुंतल्यामुळं राजा भरताला पुढची यवनी हरणाची प्राप्ती झाली. असं म्हणतात, जड भरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला वासनेने, किंवा वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. ज्ञानोबाराय म्हणतात, आणि मागील जे सद्बुद्धी जी तजवित्वा झाली होती अवधी, मग तेची पुढती निरवधी नविला आहे. काय होतं, पाठीमागलच्या जन्मकाळामध्ये जी वासना शिल्लक राहते ना, त्या वासनेला तृप्त करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी पुन्हा अवतार धारण करावा लागतो. हरणाचा जन्म प्राप्त झालेला भरत, पाठीमागलच्या जन्माचं अगदी स्मरण होतं त्याला, म्हणून हरणाचा जन्म प्राप्त होऊन सुद्धा त्याने एकादशीचं व्रत केलं. पुढच्या जन्मामध्ये एका ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्माला आला. बघा, एकदा वर्म चुकलं की चुकली या वर्म फेरा पडे. पहिला राजा होता, पुन्हा हरिण झाला. हरणाच्या जन्मात एकादशी धरल्यामुळे पुन्हा ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्माला आला. ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्माला आल्यानंतर महाराज त्यावेळेसही चांगलं वैराग्य प्रस्थापित केलं आणि राजा भरतानं कसल्याही प्रकारची आसक्ती शरीराला स्पर्श होऊ दिली नाही. म्हणून ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला भरत इतका वेड्यासारखा वागायचा. अंगाला राख गोळसायचे, शेण गोळसायचं, विष्ठा अंगाला लावायचे. विको झाला ह्याला जास्त. अशा प्रकारचं जीवन, वेड्यासारखं. कुणी आपल्यावर प्रेम केलं नाही पाहिजे असं आचरण भरतानं केलं. आणि शेवटच्या वेळेस अग्नीमध्ये स्वतःला भगवंताचं चिंतन करीत करीत भस्म करून टाकलं. राजा भरत हे त्यागाचं, वैराग्याचं प्रतीक आहे. म्हणून राजा भरताच्या नावावरून
आपल्या देशाचं अगोदर नाव अजनाभ खंड असं होतं. काय होतं? वैराग्यशील राजा भरत या देशाचा राजा झाला, म्हणून राजाच्या नावावरून अजनाभ खंड नाव बदललं आणि देशाचं नाव भारत असं ठेवण्यात आलं. भारत असं नाव पडलं. म्हणून आज सुद्धा भारत देशाची प्रतीक आहे. आपली जी आचरणशीलता आहे ना ती वैराग्याची आहे. भारत देशामध्ये वैराग्यवान पुरुषाला अगदी किंमत आहे. ज्याच्याकडे भोगासक्त आहे, वैराग्य नाही, अशाला कसल्याही प्रकारची किंमत या ठिकाणी असू शकत नाही. म्हणून राजा भरताचं चरित्र अगदी पवित्र आहे. भरताच्या चरित्राच्या कथेचं असं फल आहे की भरताच्या चरित्राची कथा जो श्रवण मनन करील त्याला भक्तीविषयी वैराग्य प्राप्त होईल, अशा प्रकारचं लक्षण भरताच्या कथेचं आहे. म्हणून आता आपली वेळ याच ठिकाणी संपलेली आहे. थोडी वेळ राहिलेली आहे. आता उद्याच्या कथेमध्ये जास्त वेळ घेऊ. आता 1 वाजून गेलेले आहेत, म्हणून आता पुढच्या लोकांना सुद्धा सुट्टी होईल. उद्या कृष्ण जन्म आहे. उद्या कथेला येत असताना सगळ्यांनी प्रसादासाठी सुंठ वडा म्हणून घेऊ. आरती करू तुझ भगवंता. जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ सागर सेजे स्वज्वल. आत्माराम मुनी सकळ. सेवुनि जारे जन सुफळ. महापर्वणी आली अवनी. हरणी भव जल तरणी पतिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. इथे व्यासाची वाणी सार्थक हरि गुण गाओनी. शास्त्र पुराणे मुकुट मणी. परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भरता. उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. निर्मल भक्ति जले भरिता. हरे हरे हम सचेता. लोक सुख मळे संत द्विज कुले. सेवुनि रमले भान हरपले रस पीता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा. वधवे ना तो नासाचा. प्राणची कीर्तनकाराचा. देवा कविवर संताचा. जणू राजा स्वयं प्रभेचा. द्वादश तरीचा रवी अंतरेचा कमरता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे श्री कृष्ण. गीते वेदी मन पूर्ण. अरण्य होता शरण. कटळे जन्मवरण. त्रिताप जाते चिरये शांती. राधई वद
आरती कृष्ण पदी देव माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता गाणे लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पायन रूप तुझे प्रेमालिंग आनंद पूजन वायुवाळीन म्हणे त्वमेव माता पिता त्वमेव वंदे सखा तुझे त्वमेव विद्या धर्म त्वमेव सर्वं कायेन वाचा मनसेन्द्रियैर् वा बुद्ध्यात्मना वा प्रवृत्त्या करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय अजितं केशव ब्राह्मणाय प्रसदामुदरवद्यो श्रीधर्माधवं मुदिकावलवं दर्शनाय हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक श्री ज्ञानदेव तुकाराम